जनतेचा हक्काचा आवाज। या ठिकाणी सर्वांना पत्रकार बंधूंचं मी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीतर्फे या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। उपस्थित असणारे कृष्णा महामंडळाचे सदस्य सोनवलकर सर, माझे मार्गदर्शक प्रल्हाद तात्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आणि आमचे सर्वांचे सहकारी मित्र आदरणीय शिवरूपराजे, माजी IAS अधिकारी भोसले साहेब, ज्येष्ठ विधितज्ञ आणि फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष आदरणीय निकमभाऊ, अशोकराव, रणजित से भैया भोसले, जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस जयकुमार जी, उपस्थित सर्व पत्रकार बंधू, आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करताय। मला खरं तर मी माझ्यावर कोण बोललं तरच मी कधीतरी उत्तर देतो आणि मला या सातत्याने होणाऱ्या सगळ्या गोष्टीचा आणि कोणावर टीका टिप्पणी करण्यात मला मुळीच रस नाही। खरं तर विधानसभा झाल्यावर सुद्धा आम्ही ठरवलं होतं की टीका टिप्पणी करायची नाही, योग्य वाटलं तर त्यांचा सल्ला घ्यायचा। पण दुर्दैवाने काय आहे की त्यांना, या तिन्ही बंधूंना असं वाटतं की टीका टिप्पणी केल्याशिवाय आणि मी स्वस्थ मला बसून न देता कुठंतरी चर्चेत यावं आणि आरोप प्रत्यारोप होतात। आणि मी जे परवा पुण्यामध्ये बोललो की रामराजे निंबाळकर यांना पाण्याचा काडीचा अभ्यास नाही, काडीचा अभ्यास नाही त्याचं कारण पुराव्यानिशी बोललो आणि मी थोड्या वेळात सगळ्या तुम्हाला चित्रपती सुद्धा थोड्या वेळात देतोय की काडीचा अभ्यास न म्हणण्याचं कारण काय। कारण त्याचा असं कारण आहे की रामराजे साहेब कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्ष झाले, ते ही उपाध्यक्षाची तारीख त्यांची आहे 4 एप्रिल 1997 साली, ही त्यांची उपाध्यक्ष झाल्याची तारीख आहे। कृष्णा खोऱ्याची स्थापना झाली 96 साली, एप्रिल महिन्यामध्ये 96 साली, त्याचा GR या ठिकाणी उपस्थित आहे। नीरा देवगर धरणाला आपलं दोंबलकोडीची प्रशासकीय मान्यता 1995 साली झाली आणि 1988 साली दोंबलकोडीचा सर्वे आणि 94 साली दोंबलकोडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं। हे मुख्य कार्यकारी अभियंत्यांचं पत्र आहे आणि ह्याच्यामध्ये दिले की 1994 साली दोंबलकोडीला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं। 95 ला त्याची प्रशासकीय मान्यता झाली आणि हे 97 ला कृष्णा महामंडळाचे सदस्य झाले। 97 ला सदस्य झाले आणि यांनी सांगितलं की मीच कृष्णा महामंडळाचा जन्म दिला। 1 वर्ष आधी झालं 96 ला महामंडळ स्थापन झालं, हे उपाध्यक्ष 97 ला झाले आणि 94 ला जाऊन त्यांनी दोंबलकोडीचा जन्म घातला आणि त्याची सुरुवात 1988 साली झाली होती। त्याचेही पत्र आपल्याकडे 1992 ला जे 1992चं जे हे याचं पत्र आहे आणि ह्या पत्रामध्ये दोंबलकोडी धरण कसं व्हावं याचा प्रस्ताव शासनाकडे आला, हा त्याचा प्रस्ताव 1992। आता 92 मध्ये आणि रामराजेंचा 92चा काय संबंध आहे का? पण तरी कायम सांगत आले की दोंबलकोडी धरण मी केलं, कृष्णा महामंडळाचा जन्म मी दिला, कृष्णा महामंडळ आधी जन्माला आलं, त्याच्याही आधी दोंबलकोडीची प्रस्ताव, त्याला पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालं होतं। 92 साली त्याचा प्रस्ताव झाला आणि हे 19 रामराजे साहेबांची मान्यता 1997 ची, 97 4 एप्रिल 1997 ची। मग त्यांनी उपाध्यक्ष झाल्यानंतर कृष्णा महामंडळाची स्थापना केली। नेहमी सांगतात मी जनक आहे, म्हणून मी नेहमी म्हणतो की यांचा पाण्याशी काही संबंध नाही। धरण कुठं झालंय हे यांना माहिती नाही, धरण मावळ खोऱ्यात झालंय म्हणतात, धरण हे बाबा हेरोडोशी सांगतं, नीरा देवगर सांगतं। धरणाची नीरा देवगरची क्षमता यांना माहिती नाही की धरणाची क्षमता किती आहे, धरणाला पैसे किती खर्च झालेत हे माहिती नाही, कॅनॉल कुठपर्यंत आलेत हे माहिती नाही।
हे सगळे मी तुम्हाला पुराव्यानिशी देतोय की यांना त्या धरणाचा धोंबलकोडीचा काही काडी मात्र यांचा संबंध नाही. केवळ एक योगायोग होता. धोंबलकोडीला मान्यता मिळाली होती, हे उपाध्यक्ष झाले 97ला, 98ला माझे वडील उपाध्यक्ष झाले. पण असं कधीच म्हणू शकत नाही की आम्ही कृष्णा खोरे केलं. मी त्या महामंडळाला उपाध्यक्ष म्हणून होतो. उपाध्यक्षाचे अधिकार किती, आपण बोलतो किती. एखाद्या उद्या माणिकराव सोनवलकर सर इथं कृष्णा महामंडळाचे संचालक झाले, उद्या त्यांनी म्हणायचं का मी कृष्णा महामंडळाला जन्म दिला, का मी म्हणायचं कृष्णा महामंडळाला जन्म दिला. पण रिटून बोलायचं. त्या काळामध्ये लोकांकडे कागदपत्र उपलब्ध नव्हती. अशा काळामध्ये लोकांना फसवता आलं. आता काल ज्यांनी बादलीवर सुद्धा पाणी आणलं नाही फलटण तालुक्यामध्ये, त्यांनी माझ्यावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. त्यांना माहिती नाही की ही नीरा देवगरची प्रशासकीय मान्यता ही 2023ची प्रशासकीय मान्यता आहे. आणि त्याच मान्यतेमध्ये 8व्या नंबरला आपण जर झूम करून दाखवा, हे नंबरला 0.93ची मान्यता त्याच दिवशी देण्यात आलेली आहे. आता ह्या मान्यता असतील, धरण असेल, सुळशी असेल किंवा 0.93 असेल, हे मी शोधून नाही काढलं. हे कृष्णा महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर संशोधन केलं होतं. ते संशोधन फक्त आपण पुढे घेऊन गेलो आणि आपल्या तालुक्यासाठी त्याचा फायदा करून घेतला. ही 2023ला आहे आणि ही 0.93 हे आजचं नाहीये. धरणाच्या प्रकल्प अहवालात 0.93चा उल्लेख आहे. ज्यावेळेस धरण पूर्ण झालं त्यावेळेस धरण पूर्ण झाल्यानंतर 0.93चा त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तर हे महाशय म्हणतात की आमच्या अमक्यांनी मिटिंग घेतली, 0.93ला मान्यता दिली. ह्यांना 2800 कोटी रुपये आम्ही खर्च केला म्हणे. 2800 कोटी रुपये खर्च, धरणाला मान्यताच नव्हती 800 कोटीच्या पुढे, तर 2800 कोटी रुपये रामराजांनी खर्च कसा केला. सांगायचा उद्देश असा आहे की खोटं बोल, रेटून बोल, अशा पद्धतीची ही प्रवृत्ती. तर मी काल त्यांना सांगितलं की मी परवाच्या मुलाखतीत सांगितलं, हे पत्र आपण झूम करून बघावे की जवळपास 19-20 हजार हेक्टर पाणी हे नीरा देवगर हे नीरा उजव्या कालव्याचं वापरत आहे. ही कार्यकारी अभियंत्यांनी दिलेली माहिती आहे. ही 2019 मध्येच मला माहिती मिळालेली आहे की बाबा उजव्या कालव्यावर नीरा देवगरचा पाण्याचा लोड किती आहे. तर ते जवळपास 19 खंडाळ्यापासून माळशिरसपर्यंत 19-20 हजार हेक्टर अप्रत्यक्षपणे पाईपलाईन, लिफ्ट इरिगेशन, विहीर पाडून पाणी नेलेलं आहे. हे सगळे 19-20 हजार हेक्टर पाणी नीरा उजव्या कालव्यावर दिसतंय. जेव्हा नीरा देवगरचं पाणी शेतकऱ्याच्या दारामध्ये जाणार आहे, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत देण्याची आपण योजना केलेली आहे, तेव्हा हे पाणी 20,000 हेक्टरचं पाणी साहजिक आहे, हे पाणी वाढणार आहे. याचा फायदा नीरा उजव्या कालव्याच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. जे पाणी नीरा देवगर वापरते त्याचा फायदा मिळणार आहे. म्हणून मी सांगितलं होतं की नीरा देवगर झालं तर नीरा उजव्या कालव्यालाही फायदा मिळणार आहे. धोंबलकोडीला त्याच्यात 1 TMC पाणी मिळालंय आणि नीरा देवगरमुळे संपूर्ण तालुक्याचं कल्याण होणार आहे. यांनी सांगायचं असं कुठं होतं का? अभ्यास केल्याशिवाय बोलण्याच्या पद्धत. आणि म्हणून मी सांगितलं ज्यांना बादलीभर पाणी आणलं कधी नाही, कधी साधा तलाव कधी केला नाही, ते धरणाच्या प्रकल्पाच्या विषयावर बोलले. मी त्या महामंडळाचा उपाध्यक्ष होतो. केंद्रीय जलशक्ती कमिटीवर मी काम केलेलं आहे, खासदार म्हणून मी काम केलेलं आहे. आपण अभ्यास न करता पत्रकार परिषदेमध्ये अशा पद्धतीचं बोलणं योग्य नव्हे. हेही पत्र तुमच्या सगळ्यांना उपलब्ध आहे. याची माहिती आपण घेऊ शकता की किती नीरा देवगरचा नीरा उजव्या कालव्यावर लोड आहे. याच्या व्यतिरिक्त जरी आपल्याला काय माहिती हवी असेल, परवाच्या याच्यावर त्यांनी केलं की परवाच्या कालवा समितीला अधिकारच नाही की कुठल्या तालुक्याचं पाणी कमी करून कुठल्या तालुक्याला द्यायचं. त्यांनी जे काही पत्र याच्यावर दाखवलं त्याच्यामध्ये राम सातपुते साहेबांनी असं कुठं म्हटलं नव्हतं की मला फलटण तालुक्याचं पाणी पाहिजे. कुठेही झालं, नीरा उजव्या कालव्यावर फक्त फलटण तालुका आहे का? भोर आहे. नीरा उजव्या कालवा भोर नाही, खंडाळा आहे, फलटण आहे, माळशिरस आहे, सांगोल आहे, पंढरपूर आहे, बारामती आहे, इंदापूर आहे, अनेक तालुक्यात. राम सातपुतेंनी मागणी केलं ते 5 तालुके का नाही आले? ह्यांनीच का सांगितलं की आमच्या तालुक्याचं पाणी कमी होऊ शकतं? केवळ यांना राजकारण करायचं. लोकांच्या मध्ये पराभवानंतर कुठंतरी आपल्याला लोकांनी विचारलं पाहिजे,
म्हणून खोटारडेपणा केला. रामराजे साहेब त्या मिटिंगला होते, असा कुठेही विषयच झाला नाही मिटिंगमध्ये. आणि मी मिटिंग संपताना मी सांगितलं की अशा प्रकारचा चुकीचा आरोप त्यांनी कालवा समितीवर किंवा मंत्री महोदयांवर किंवा शासनावर, सरकारवर आणि आमच्यावर करायला नको पाहिजे होता. तो मुद्दा निकालीत निघाला. आदरणीय विखे पाटील साहेबांनी फोनद्वारे ज्या मुलाखतीत सांगितलं होतं की रामराजे याच्यामध्ये बुद्धिभेद करतायत, असा कुठलाही प्रस्ताव विचारात येत नाही. असला तरी तो त्यांना अधिकार नाही, हे त्यांनी स्पष्ट सांगितलं. मग खोटेपणा उघडकीत केल्यानंतर निवेदन देण्याचे फोटो आले, हे बरोबर नाही. मला सांगायचा विषय की तुम्ही तुमचं जे काही राजकीय ताकद आहे ते काही सकारात्मक कामासाठी खर्च करा ना. सुळशीचं पाणी म्हटले येईल का नाही माहिती नाही. आता सुळशी धरणाच्या सर्वेचे टेंडर झालेत, त्याचा प्रकल्प अहवाल तयार झालाय आणि झालं 2 धरणापासून सुळशी फक्त 700 मीटर लांबीवर आहे, म्हणजे 1 किलोमीटरच्या आत आहे. सुळशीचा सर्वे पूर्वीच झाला होता. सर्वे नाही, सुळशी होऊ शकतं याची माहिती पूर्वीच उपलब्ध होती, त्याचा सर्वे करून आपण घेतला आणि आता त्याचा प्रकल्प अहवाल होतोय. सुळशीतनं जर धोमला पाणी आलं तर कोरेगाव तालुका, फलटण तालुका हे पूर्ण कायमस्वरूपी बागायती होणार आहे. याचबरोबर मी यांना सांगितलं होतं की शिवथरगळ हे पत्र आपण नीट नीरा देवगरच्या पोटामध्ये शिवथरगळ नावाचा एक धबधबा आहे. तिथं जवळपास 3.5 TMC पाणी साठवू शकतं, पण 1 TMC पाण्यासाठी आपण तिथे विनंती केली की तिथं भिंत बांधून बोगद्याद्वारे पाणी नीरा धरणात सोडण्यात यावं आणि ते पाणी फलटणला उपलब्ध करण्यात यावं. याचबरोबर आता तिथं 3 TMC पाणी उपलब्ध आहे असं सांगण्यात आलं. त्याचबरोबर त्या विभागाने कोकणामध्ये जे पाणी जातंय त्या कोकण महामंडळाने जे समुद्राला पाणी जाते, त्या समुद्राला पाणी जाते त्याची NOC सुद्धा दिलेली आहे की आता ते पाणी या फलटण, बारामती, आता 3 TMC पाणी झाल्यानंतर आपण म्हटलं की 1.5 TMC बारामतीला गेलं तरी आपलं काय हरकत नाही. 2 TMC पाणी आपल्याला नीरा उजव्या कालव्याला उपलब्ध होईल किंवा नीरा देवगरला उपलब्ध होईल. ही जी मागणी आपण केली होती ह्याच्यावर सुद्धा आता प्रकल्प अहवाल तयार होत आहे. आणि याला कोकण पाटबंधारे विभागाने हे समुद्राला जाणारं पाणी असल्यामुळे त्यांनी त्याला NOC सुद्धा दिली. ही NOCची कॉपी रामराजे साहेब आपण नीट बघून घ्यावी, त्याचा नीट अभ्यास करावा. समुद्राला पाणी वळवलेलं इकडे आणावं पाहिजे हे नुसतं म्हणून चालत नाही, त्याच्यावर कारवाई करावी लागते, त्याच्यावर काम करावं लागतं. आणि पाणी कोणी शोधलंय त्या शोधलेल्या पाण्याला उजेडात आणावं लागतं. अजून एक मुद्दा मी सांगितला होता की फ्लड डायव्हर्शन. 51 TMC पाणी जवळपास हे फ्लड डायव्हर्शनचं कुंभी, कासारी, कोयना जे सांगली हे बुडीत जाते. ते बुडीत जाणारं पाणी अलमट्टीची उंची वाढवायचं चाललंय. जर अलमट्टीची उंची वाढली तर अजून ते सांगली, कोल्हापूर पाण्यात जाणार आहे. त्याच्याऐवजी पूर्वी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना होती ती रद्द झाली. आम्ही नव्याने फ्लड डायव्हर्शन योजना त्या ठिकाणी सरकारला सादर केली. सादर केलेल्या योजनेला त्याच्यावर बैठक झाली आणि राज्य सरकारने त्याला तत्वता मंजुरी दिली. ते पाणी फलटण खटाव मानला उपलब्ध होणार आहे. याची आपण नीट माहिती घ्यावी की 51 TMC पाणी हे फलटण मानला त्याचं पाणी मिळणार आहे, फलटण खटाव मानला, याची नीट माहिती घ्यावी. आणि ह्याच्यामध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे, तत्वता मंजुरी राज्य सरकारची प्राप्त झालेली आहे. याचबरोबर उपस्थित कोण होतं? उपमुख्यमंत्री माझ्याबरोबर जयकुमार गोरे, बबनदादा शिंदे, अनेक आमदार त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होते. हा राज्य सरकारच्या वेबसाईटवर आहे. आपण कधीही त्या ठिकाणी हा कृष्णा फ्लड डायव्हर्शनचा जो डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट चाललाय त्याचं तत्वता मंजुरी आपण कधीही त्या राज्य सरकारकडनं मागवू शकता. याची फोटोकॉपी सुद्धा या ठिकाणी मी आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध करून देते. केवळ अभ्यास न करता खोटं बोलणं हे बरोबर नाही. कधीतरी अभ्यास करून सुद्धा आपण बोललं पाहिजे. हा त्याचा रिपोर्ट आहे. मग फ्लड डायव्हर्शनचा मुद्दा झाला.
नीरा खोऱ्यामध्ये अतिरिक्त 3.5 TMC पाणी उपलब्धतेसाठी त्याचा आपल्याला कागदोपत्री या ठिकाणी माहिती दिलेली आहे। याचबरोबर नीरा देवघरच्या विषयी किती त्यांना ज्ञान आहे याची माहिती दिली आहे। कृष्णा खोऱ्याचे ते जनक आहेत का त्याची माहिती दिलेली आहे। डोंबलकोडीची निर्मिती ही रामराजे आमदार होण्यापूर्वीच डोंबलकोडीला राज्य सरकारने पाणी उपलब्धतेचं प्रमाण दिलं होतं। 95ला त्याची मंजुरी दिली होती, 97ला हे मंत्री झाले। तर मला एवढं सांगायचं आहे की आपण जे काम केलं नाही त्याचं सुद्धा श्रेय घेता, आपण एखाद्याने कष्ट केलेले आहेत त्याच्यावर पाणी टाकायचं काम आपण करू नये, एवढंच मी आपल्याला याद्वारे विनंती करणार आहे। या व्यतिरिक्त पत्रकारांना काय विचारायचं असेल तर त्यांनी विचारावं। मला माझ्याबरोबर कृष्णा महामंडळाचे सदस्य माणिकराव सोनवकर साहेब आहेत, शिवरूपराजे साहेब आहेत, आपण भोसले साहेब आहेत, कुणाला काय बोलायचे निकम वकील आहेत, कुणाला काय बोलायचं असेल त्यांनी बोलावं ही विनंती। नीरा देवघरमधून डोंबलकोडीचे पाणी टाकण्याचं आपलं काम चालू आहे, किती दिवसात पूर्ण होईल? आणि नीरा देवघरमधून डोंबलकोडीला जे कालव्यात पाणी टाकलं जाणार आहे 0.93 TMC त्याची पूर्ण झालेली आहे। आता पंप हाऊसचं फक्त काम बाकी आहे। तर त्याचं डिझाईनला कागजदारांनी फोन करून ती डिझाईनला मान्यता घेतलेली आहे। रात्रंदिवस काम चाललं तर हे आमचं सगळ्यांचं असं मत आहे की मे अखेरपर्यंत टेस्टिंग घ्यायचं आणि ते दादांच्या आमदार साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणे होईल अशी मला तर खात्री वाटते। मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी पाहून आलो आणि दररोज मी त्या संबंधित अधिकारी तो जो काही मक्तेदार आहे त्याच्याशी संपर्कात आहे। दादा, परवा दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राजेंनी एक असा आरोप केला की तुमचा पाण्याचा अभ्यास कमी, तुमच्या ज्ञानाबद्दल क्यू येते, त्याबद्दल आपण काय सांगाल? मी सांगितलं ना की ज्या माणसाने एखादा पाझर तलाव सुद्धा बांधला नाही त्या माणसाने माझ्यावर टीका करण्यात काय तथ्य नाही आणि त्या माणसाला उत्तर देण्यात बी काय तथ्य नाही। एक वाटपात जे 81 TMC पाणी आपल्याला वाढवून मिळालं त्याचं नियोजन काय? 81 TMC पाणी जे वाढवून मिळालेलं आहे लवादाने मान्य केलंय 81 TMC पाणी द्यायचं, पण लवादाचा निर्णय अजून प्राप्त झालेला नाही। नीरा भीमास्थलीकरण प्रकल्पाचं सद्यस्थिती काय? पाणी कधी नीरा देवघरची सद्यस्थिती अशी आहे की फ्लड डायव्हर्शनची सद्यस्थिती अशी आहे की राज्य सरकारने त्याची स्टडी करण्यासाठी त्याला कार्यकारी अभियंत्याची नेमणूक केलेली आहे। त्या ठिकाणी कार्यकारी अभियंता मला वाटतं सावंत म्हणून कार्यकारी अभियंता आहेत कृष्णा खोऱ्याचे, त्यांची त्या ठिकाणी नेमणूक झालेली आहे आणि जवळपास 1 वर्षाचा सर्वे कालावधी त्यांना आवश्यक आहे, कारण 115 किलोमीटरचा बोगदा पाडून ते पाणी फलटणमध्ये येणार आहे। तर त्याचा संपूर्ण स्टडीचा रिपोर्ट यायला अजून 6 ते 7 महिने लागतील आणि त्यानंतर राज्य सरकार त्याला पैशाची उपलब्धता करेल। तो एशियाई बँकेकडे त्याची आपण कर्ज मागणी राज्य सरकारने केलेली, जवळपास 14,000 कोटी रुपयाची कर्ज मागणी केलेली आहे। 3,000 कोटी रुपये पर्यंत पहिला हप्ता द्यायला एशियाई बँकेने त्याला सहमती दर्शवली होती। राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार टप्प्याटप्प्याने प्रोजेक्ट झाला तर खूप महाग होतो आणि त्याला वेळही खूप लागतो, त्यामुळे संपूर्ण रक्कम देण्यासाठी राज्य सरकारने एशियाई बँकेला विनंती केली। दादा, या जोडून असा प्रश्न होता की रामराजे साहेबांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं ज्यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरणासाठी आंदोलन केली किंवा मोर्चे काढले तेच आता कृष्णा भीमा स्थिरीकरण व्हावं असं म्हणतात, तर नेमकं दादा याबद्दल काय भूमिका? कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प वेगळा आहे आणि तो त्याच्या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही असं होतं की फलटण तालुक्याला त्याचा लाभ नव्हता, त्यासाठी विरोध होतो, तो रद्द झाला। आता नव्याने आहे तो फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट आहे आणि तो फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट मध्ये फलटण तालुक्याला पाणी मिळत आहे। कुंभी कासारी असेल किंवा कोयना असेल या सगळ्या नद्यांचं कृष्णेचं पाणी आपल्याला जर मिळत असेल तर तो प्रोजेक्ट झाला पाहिजे आणि हा फ्लड डायव्हर्शन पूर्ण करण्याकरता आम्ही प्रयत्न करतोय। कृष्णा भीमा स्थिरीकरण 110 TMCचा होता आणि हा 50 TMCचा आहे। ह्याचंच टेक्निकल नॉलेज नसल्यामुळे रामराजेंना कृष्णा फ्लड डायव्हर्शन कळत नाही आणि कृष्णा भीमा स्थिरीकरण कळत नाही। दादा, त्याच्यात त्यांनी त्याच पत्रकार परिषदेमध्ये असंही सांगितलं नीरा खोऱ्यामध्ये अजून पाणी आहे पण लवादामुळे मी जास्त बोलू शकत नाही, तर नेमकं त्याबाबत काय?
ते काय म्हणले, फलटण तालुक्याला गेल्या 30 वर्षामध्ये पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत आंदोलन करण्याची वेळ आली नाही, पण आजपर्यंत जे तुम्ही मानताय ते आता तेच म्हणताय, पण ते अधिक सखोलपणे अभ्यासपूर्ण अशी मागणी मानताय की जे 16 TMC पाणी त्याचा कुठं हिशोबच लागत नाही, ते नेमकं केलं कुठं. जे स्वतःला पाणीदार समजतात त्यांनी ते पाणी वळवून दाखवावं हिंमत असेल तर. आता रामराजे त्या खात्याचे मंत्री होते. 16 TMC पाणी नाही, जवळपास 14 TMC पाणी जे नीरा खोऱ्यातील शिल्लक पाणी आहे, त्यातलं 7 TMC पाणी हे मराठवाड्याला दिलेलं आहे. 5 TMC पाणी हे चेन्नई शहराकरता त्याचं रिझर्वेशन नीरेच्या पाण्यावर झालेलं आहे. तुम्ही म्हणाल चेन्नई कुठं नीरा कुठं, तर त्याचा विस्तृत असं आहे की आंध्रला हे 5 TMC पाणी आंध्र घेणार, आणि आंध्र सरकार ते मद्रासला पाणी 5 TMC त्यांच्या कोट्यातून काढून देणार. लवादानी त्याचा वाटप करताना त्याच्यासाठी 5 TMC पाण्यावर, आपल्या 5 TMC पाण्यावर त्याचं रिझर्वेशन टाकलं. त्यावेळेस आपले फलटणकर त्याचे मंत्री महोदय होते. 7 TMC पाणी हे मराठवाड्याला गेलेले, 2.2 TMC पाणी फक्त शिल्लक आहे, आणि ते पाणी जे 2.2 पाणी शिल्लक आहे त्याच्यावर सुद्धा रिझर्वेशन आहे. प्यायच्या पाण्याच्या योजना, लपाच्या योजना, अन्य योजनांसाठी ते पाणी शिल्लक आहे. आता जर पाणी हवं असेल त्यांना 16 TMC पाणी जर ते शिल्लक असतील तर त्यांनी 16 TMC पाणी दाखवावे. कुठलंही पाणी या खोऱ्यामध्ये शिल्लक नाही. शिल्लक असतं तर माननीय अजितदादा पवार यांचे आणि फलटणकरांचे वाद नीरा देवगरच्या विषयावरून झाले नसते. त्यांनी 16 TMC पाणी बारामतीला नेलं असतं आणि आमचं 12 TMC पाणी फलटणला दिलं असतं. पाणी कुठलंही शिल्लक नाही. शिल्लक पाणी असतं ते इंदापूरकरांनी ते सोडलं नसतं किंवा अन्य मराठवाड्याने ते पाणी शिल्लक सोडलं नसतं. कुठेही पाणी शिल्लक नाही. आता शिवतरगळ इथे 1 TMC ची वॉल बांधली तर भविष्यात तिथं वाहतं पाणी धरून 3.5 TMC पाणी, 1 TMCचं पाणी साठवण, पण 3.5 TMC पाणी वापरात उपलब्ध होऊ शकेल असा एकमेव स्पॉट त्या ठिकाणी शिल्लक आहे, ज्याच्यासाठी आपण प्रयत्न केले. ज्याच्यासाठी आपण आता कोकण पाटबंधारे विभागाची मंजुरी घेतली. रामराजेने 16 TMC पाणी शिल्लक असेल तर ते दाखवावं. त्यांनी अजून एक सांगितलं, भोर तालुक्यातले जे नदीवरचे केटीव्हर्स आहेत ते ऑटोमॅटिक भरले जातात, पण खंडाळा असेल, फलटण असेल, माळशिरस असेल किंवा अगदी बारामती असेल तर त्या केटीव्हरसाठी पाण्याची तरतूदच नाही, मान्यताच नाही ते पाण्याची. मग त्यासाठी त्यांनी अशी मागणी केली की जे आता बचतीचं 4 TMC पाणी आहे तर ते बंधारे भरण्यासाठी ते देण्यात यावं अशी त्यांनी मागणी. रामराजे साहेबांना माहिती पाहिजे की आपल्या 1 TMC पाणी हे आपण जवळपास 0.93 TMC पाणी बचतीच्या पाण्यातून फलटण तालुक्यासाठी घेतलेलं आहे. राहिलेल्या 3 TMC वर बोर, खंडाळा, माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला यांचा त्याच्यावर आता हक्क आहे. पंढरपूर आणि सांगोला हे पूर्वी प्रकल्प लाभ क्षेत्रात नव्हते. शिल्लक पाणी हे राज्य सरकारला देत असल्यामुळे कॅबिनेटने ठराव करून पंढरपूर आणि सांगोल्याचा समावेश लाभ क्षेत्रामध्ये त्यांना केल्यामुळं आता शिल्लक पाणी 3 TMC मध्ये हे 4-5 तालुक्याचं पाणी आहे आणि 1 TMC आपण पाणी ऑलरेडी आपण डोंबलकुडीला घेतलेलं आहे. त्यामुळे आता पाणी शिल्लक नाही.